वर घे जरा. लेकरू लेकरू म्हणून खांद्यावर घेतलं आणि ते जर का कानात मुतलं तर काय वाटेल? तशी भावना आहे माझ्या मनाची या क्षणाला. ही सगळी शेमडी पोरं ढुंगण धुता येत नव्हतं यांना. तेव्हापासून मी राजकारणात आहे. देऊळ बांधायचंय, भाषा करतायत लोक. पण मी म्हणतो एखाद्या अवघडलेल्या बाईला जायला रुग्णालय नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिथे एखादा एपिसोड दाखवला आणि इथं बसून आम्ही बघितला, अशी व्यवस्था नाही. कारण लाईनच नसते, रिपीटच पाहावा लागतोय. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांच्या मदतीनं मी एक मोठ्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. तर 4 नरोटे उठतात ना, काय तर दत्त आले. अरे आले तर येऊ दे की, मी कुठे नाही म्हणलो. जावा, नमस्कार करावा. अण्णा म्हणले ते बरोबरच आहे. सगळ्यांची म्हणजे भावना असते वैयक्तिक, असावी की. पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट मधली कामं सोडून मंदिर बांधायचं म्हणजे काय पोरासोरांचा खेळ आहे का? देवाधर्माची अशी टिंगल केलेली मला चालणार नाही. जोड्यानं सडकीने एकेकाला सांगून ठेवतो नाही अण्णा, खरे मानिन एकेकाला. विकासाचं राजकारण करायचंय मला. हॅलो साहेब, प्रायव्हेट मध्ये या. हां होय. आता या ठिकाणी मोठा वादाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा मंदिर बांधायचं का नाही. तर म्हणलंय बर का, मला काय विचारता, मी काय सांगू, त्याच्या जे मनात असेल तसेच समजे वागू. अहो देवा पुढे सगळे मी तो देवाला आपलं म्हणीन, तो सत्ता गाजवीन. देवा पण जा. भक्तीचा गरुड घेऊन या झाप, भक्तीचा गरुड घेऊन या झाप, परांची फडफड आणि उडंचू आणि उडंचू आणि उडंचू आणि. विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची बैठक पक्की पाहिजे. त्याशिवाय समाज प्रगतीपथावर जाणार नाही. तुमच्या मंदिराच्या आणि श्रद्धेच्या मी कधीच विरोधात नव्हतो, नाही आणि नसेल. माझं म्हणणं एवढंच आहे की जे काय करायचं ते सगळं जबाबदारीने करायला पाहिजे. मोहनजोदडो, हडप्पा हे इथं मागे मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्याला. तेव्हा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं मंदिर बांधू आणि त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसेल आणि आमदार साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो.